लोहाराच्या एका बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला. तेथे सापाच्या उंचीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली. घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने त्या करवतीला चावलं. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून, बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला त्या करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही तर स्वतःच्याच रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. कधीकधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केले आहे. कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना, काही अपघातांना, कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रियाही दाखवावीच. कधीकधी आपल्याला काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.